जय माता लक्ष्मी। श्री महालक्ष्मीची मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विधिवत पद्धतीने। ही पूजा आपण स्वतःही करू शकतो, फक्त ती करताना मनोभावे करायची आहे। देवीची स्थापना करताना तिचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे। देवीची स्थापना करण्यापूर्वी घरातील जागा शक्यतो गायीच्या शेणाने सारवून घ्यावी, पण आता सध्या फरशी असल्याने आपण ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावी व त्यामध्ये थोडे खडे मीठ टाकावे। ज्या ठिकाणी देवीची स्थापना करायची आहे त्या जागी चौरंग किंवा पाट मांडावा। त्याच्या खाली एक रांगोळीने स्वस्तिक काढावे व त्याच्या सभोवताली रांगोळी काढावी। थोडे गहू किंवा तांदूळ चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्यभागी वर्तुळाकार पसरवून ठेवावेत। स्वच्छ मातीचा एक तांब्या घ्यावा, पितळाचाही चालेल किंवा दुसऱ्या धातूचाही चालू शकतो। तो पाण्याने पूर्ण भरावा। त्यात एक सुपारी, एक तांब्याचे नाणे, एक दुर्वा पाण्यामध्ये घालाव्या। 5 प्रकारच्या 5 झाडांच्या डहाळ्या किंवा 5 झाडांची प्रत्येकी 5 पाने कलशाच्या तोंडावर रचून त्यावर नारळाची शेंडी वर राहील अशा प्रकारे तो नारळ ठेवावा। हळद कुंकवाची बोटे कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंनी लावावेत। तांदूळ किंवा गहू पसरवलेल्या चौरंगावर किंवा पाटावर हा कलश नीट ठेवावा। कलश ठेवताना ते तांदूळाचे किंवा गव्हाचे अष्टदल कमल तयार करावे, त्यावर हा कलश ठेवावा। श्री महालक्ष्मीचे चित्र एका पुठ्ठ्यावर चिटकवून किंवा त्याची एक फ्रेम बनवून ती फ्रेम त्या कलशाला चिटकवून किंवा टेकवून ठेवावी। 5 प्रकारची 5 फळे ठेवावी। कलशाला शृंगार करावा, लक्ष्मी मातेचे स्वरूप आणावे। तसेच कलशाला झेंडू नसलेली वेणी घालावी। देवीला झेंडू नसलेले फुले वाहावे, म्हणजे शेवंतीची वेणी घालावी। पूजेसाठी पिवळी फुले वापरावी। कलशाला कमळ बीज अर्पण करावे। पिवळी फुले वापरताना त्यात झेंडूची फुले वापरू नये। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे। पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमः असे म्हणून हातातील पाणी खाली ताम्हणात सोडावे। नंतर देवीला स्नान घालावे। हळद कुंकू पुष्प वाहून देवी पुढे धूप दाखवून निरंजनाने ओवाळावे। देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यावर मनोभावे देवीची प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी। त्यानंतर देवीसमोर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी। त्यानंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे। वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र असावे, मनामध्ये कोणताही गोंधळ नसावा। देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे। हे नमन अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी इच्छा असेल ती देवीला सांगावी आणि ती फलद्रूप व्हावी अशी मनोभावे विनंती करावी। मग निरंजन ओवाळून आरती करावी। रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी। एखादा गोड पदार्थाचा महानैवेद्य दाखवावा। गाईला देण्यासाठी एका पानावर नैवेद्य काढून तो गाईला घास खाऊ घालावा। नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे। दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत। कलशातील पाणी तुळशीत ओतावे। देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळद कुंकू वाहून नमस्कार करावा। अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व सर्व गुरुवार होईपर्यंत श्री महालक्ष्मी व्रताची कथा व पूजा करावी। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे। न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी व शांती येते व घरादारात देवीचा वरदहस्त राहतो। श्री माता लक्ष्मीने पद्मपुराणात सांगितलेले आहे की जो कोणी हे माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी व समाधानी राहील। गुरुवार हा श्री महाराज स्वामी समर्थ महाराजांचाही आहे, दत्त महाराजांचाही त्यांच्याही दिवस असल्याने याला खूप महत्त्व येते।